ज़्यादा इनको जो आज मदद कर रही है गुंडागिरी करने को, तो सबसे ज़्यादा विवेकानंद चौक पुलिस स्टेशन की पुलिस कर रही। हमने 112 पे कॉल करे थे, एक बार नहीं कम से कम 2-3 मरतबा हमने कॉल करे थे 112 पे। तो एक पुलिस ने खुला हमको बोल रही कि तुम्हारी लोकेशन मिल रही नहीं। और विवेकानंद चौक में आनंद नगर में कितना फासला आहे बोलो. की पाठीमागचं कारण हे आहे ज्ञानोबा चलवाड जे आहेत त्यांचा मुलगा विनोद चलवाड आणि त्याच्यानंतर शाहीन पठाण करीम खान जी आहेत तर त्यांचे भाऊजी विवेकानंद पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्यांनी. तर त्यांच्यामुळे पोलीस विवेकानंद चौकाची पोलीस आम्हाला पुढं न्याय होत आहे आमच्यावर, तर काहीच आम्हाला मदत देत नाही आहे त्यांच्या दोघांच्यामुळे. पोलीस नमस्कार, विक्रांत शंके महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आता लातूर शहरातील आनंदनगर या ठिकाणी. या ठिकाणी एका वादग्रस्त जागेमध्ये आहे, ज्याचा की वाद कोर्टामध्ये सावकारी न्यायालयामध्ये सुद्धा हे प्रकरण सुरू आहे आणि दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा लातूरच्या हे कोर्ट सुरू आहे, हे प्रकरण सुरू आहे. तर आपण पाहतोय की या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानासुद्धा जो जागेचा वाद आहे, तर त्या जागेच्या वादाच्या अनुषंगाने जे प्रतिपक्षाचे लोक आहेत ते लोक या ठिकाणी येऊन दादागिरी करतात आणि मुलांना धमकवतात. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानासुद्धा या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतानासुद्धा विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे जे काही PI असतील किंवा ते सहकारी पोलीस असतील ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. आपण जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे आणि कशा पद्धतीनं पोलिसांवर त्यांचे आरोप होत आहेत. तो क्या बताएंगे, ये जो जगह है इस जगह का जो मैटर है किस तरीके का ये मैटर है? ये मैटर ऐसे तरीके का है कि मैं मेरे बच्चे की शादी को 1 लाख रुपए संभाजी चलवाड़ बुदड़े के उनके पास से ली थी. उन्होंने मुझे 3 रुपये टके से दिए थे. 2 साल के बाद में 50,000 रुपये पहले ब्याज लिए और फिर उसके बाद में 30,000, उसके बाद में 20,000, फिर 20,000, ऐसा करके मैंने उनके पूरे पैसे दिए वाले हैं. हाँ, पैसे दिए वाले हैं. और मैंने जब देते टाइम मेरा सब कुछ ये सामने रहते हुए बिना ताबा जगह ब्याज से उन्होंने मेरे को क्या बोले कि मैं तुम्हारी जगह ले रहा हूँ, अगर फुगड़ भी दिए तो मुझे न को, मगर एक लिखी रहना, तुम मेरे को 2 साल के वास्ते नोटरी करके दो. तुम है बेवा औरत और मैं हूँ एक आदमी पीने खाने वाला हूँ. अगर 2 साल में कुछ हो गया, तुमको हो या मेरे को हो, तो आगे बच्चे बदलना नहीं, इसके लिए मेरे को लिख के देना पड़ेगा. तो मैंने बोली ठीक है. मैंने बच्ची की शादी तो करी थी पैसे लेके, अब वापस भी देने को पैसे नहीं थे, मुझे मजबूरी में लिख के देना पड़ा ये जगह. तो बिना ताबा मैंने उनको नोटरी करके लेने का है बोल के मेरे को बुलाए उन्होंने और फिर रजिस्ट्री करके लिए. मेरे को पढ़ने लिखने आता नहीं. लगा कि आप नोटरी करने जा रहे हो और वहाँ पे उन्होंने रजिस्ट्री करके लिए. और फिर मुझे पढ़ने आता नहीं, वो रजिस्ट्री ऑफिस के अंदर की क्या लिखे वाला है, सही करो बोले, पैसे पहुँचे क्या बोले, मैं वहाँ बोली, बस इतना है. और मेरा बच्चा कोई मेरे साथ नहीं था, मैं किसी के साथ सौदा भी करी थी नहीं, किसको लेके भी गई थी नहीं. जब मैं वहाँ पे नोटरी करने के वास्ते गई तो संभाजी चलवाड़ अकेला ठहरे वाला था और एक वकील, और मैं और मेरा 16 साल का बच्चा था, उसको साथ में लेके गई थी, इसके अलावा कोई नहीं था. तो आपको ये कब महसूस हुआ कि यहाँ पे आपको जो है फंसाया गया है कि नोटरी के नाम पर वहाँ पे रजिस्ट्री हो गई है? जब उन्होंने करीम खान को लिख के दिए, मैं मेरे बच्चों की फोड़ करने के वास्ते गई थी मैं वहाँ पे कि घर कुल करना या फोड़ करना. तो जब वहाँ पे मेरे को वो फारूक बोल के हैं, उन्होंने बताया कि भाभी पूरी जगह आपके नाम पे नहीं है, तुम्हारी जगह फोड़ हो गई और इस पर और 2 रजिस्टरियाँ हो गए वाले. तब हमने वैल्यूशन निकाल के देखे तो ये रजिस्टरियाँ निकले, जब तक हमको पता नहीं था. तो अभी जो सामने वाले लोग हैं जो 2 रजिस्ट्री हो गए इस जगह के आप बोल रहे हैं, तो अभी उनका क्या आपको तकलीफ हो रही है? किस तरीके से उन्होंने मेरे को क्या बोलते हैं कि ये जगह हमको पूरी गिरा के, पहले भी पुलिस प्रोटेक्शन ला के, बुलडोज़र ला के, मेरे पास सब प्रूफ है, पेश करे वाला हाई कोर्ट में, गिरा के गए उन्होंने मेरे जगह पूरा गिरा के, यहाँ से बंद करके पैक बंद करके गए. पुलिस वाले भी मौजूद थे, पैक बंद करके गए, हमको रास्ता तक नहीं रखे, यहाँ से पैक बंद करके गए उन्होंने. और फिर उसके बाद में आप ये चाहते को बेचे उन्होंने. इन्हों भी परसों के दिन, अभी उनको कब लिए मालूम नहीं है, कोई आया नहीं, घर को देखे नहीं, ये जगह तुम्हारी है क्या बोले नहीं, पेपर में दिए नहीं, कुछ चौकसी नहीं करे, उनके पेपर क्लियर हैं बोल के मेरे को, हमने पेपर देखे, रजिस्ट्री 20 लाख रुपए दे के लिए आली है. तो तुम अब हमारे साथ, अब हम पूछने के वास्ते गए, उनको रुका है तोड़ने के वास्ते. तो उन्होंने बाल बच्चों को बोल रही, हालांकि मेरे 3 बच्चे काम पे नहीं थे, काम पे जाते,
ये अम्बाजोगी में रहता है, ये बच्चा उधर 5 नंबर को गया लगा, जब बुलाए जब जाता है उन्हें नहीं था, ड्रावर भी नहीं था घर पे। हम भवा मेरे भवा ये बच्चे सब छोटे छोटे बच्चे और वो थे हम घर में। अचानक आए उन्होंने टेम्पो ठहरा करे और पूरे ऐसे डंडमशाही करने के आस्ते करके दरवाजे के कितने दिन पहले की बात? हाँ, अब ये कितने परसों के दिन की बात है। यहाँ पे आए टेम्पो भी ठहरा करे, पतरे ला के गिनती भी कर रही हैं अपना फोन। कौन है सामने वाले लोग, उनका क्या नाम है? वो उमर पटवेकर। अच्छा, हाँ, वो उमर पटवेकर है, उन्होंने लिए बोल के आया। तो आपने 112 पे कॉल करके पुलिस वगैरह बुलाई? हाँ, मदद पुलिस मांगी को क्या? बहुत करे। देखो हमारे पास ये है फ़ोन के ऊपर लोकेशन, उन्होंने आ रहे हैं बोल के पूरे बाट टलाए। पूरे 15 लड़के थे यहाँ पे ठहरे वाले थे और हम दरवाजे पे ठहरे वाले थे कि भैया आओ उन को अंदर। उसके बाद बच्चे ने पुलिस स्टेशन को आप मिलने गए क्या विवेकानंद चौक? हाँ, तो ये बीच वाला बच्चा मेरा पुलिस स्टेशन में गया, जब तक ये उमर पटवेकर के 2 लड़के वहाँ पे बैठे वाले थे। मेरा पठान तरन्नुम करीम खान। अच्छा, मैं भी करीम खान की औरत हूँ और मेरा भी एक बच्चा है। मेरे भी बच्चे का वारिस मैंने नाम नहीं लगाए और वारिस का पूछने को हम जाएंगे तो जब भी हर टाइम कुछ ना कुछ झूठ बोल रही, ये बच्चा तुम करीम खान का नहीं है, ये औरत करीम खान की नहीं है करके बोल रही। मेरे पास पूरे डॉक्यूमेंट्स है, मैं दिखा सकती हूँ, ये मेरा बच्चा मेरा वारिस है। और दूसरा सबसे ज़्यादा इनको जो आज मदद कर रही है गुंडागिरी करने को, तो सबसे ज़्यादा विवेकानंद चौक पुलिस स्टेशन की पुलिस कर रही। हमने 112 पे कॉल करे थे, एक बार नहीं कम से कम 2-3 मरतबा हमने कॉल करे थे 112 पे। तो एक पुलिस ने एक खुला हमको बोल रही कि तुम्हारी लोकेशन मिल रही नहीं। और विवेकानंद चौक में आनंद नगर में कितना फासला है बोलो कि इनको लोकेशन नहीं मिल रही हमारे घर की। हम बहुत फ़ोन आकर बोले कि हमारी इज्जत उछालते ही बोल रही, हमको छपरे बोल रही, कुछ भी बोल रही, हमको खिचमतानी कर रही, छोकरांदा फतरे भिरका रही अंदर करके बोल रही, तो भी सुन रहे नाही उन्होंने। ह्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, ज्ञानोबा चलवाड जे आहेत त्यांचा मुलगा विनोद चलवाड आणि त्याच्यानंतर शाहीन पठाण करीम खान जी आहेत, तर त्यांचे भाऊजी विवेकानंद पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्यांनी। तर त्यांच्यामुळं पोलीस विवेकानंद चौकाची पोलीस आम्हाला पुढं न्याय होत आहे आमच्यावर, तर काहीच आम्हाला मदत देत नाही आहे त्यांच्या दोघांच्यामुळं। पोलीस त्यांचे नातेवाईक असल्यामुळेच विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये हे चाललं आहे बघा। हां, हस्तक्षेप बिलकुल करत नाहीत, कारण की विनोद चलवाड हा ज्ञानोबा चलवाडचा मुलगा आहे आणि शाहीन जी आहेत तर त्यांचे भाऊजी पण तिथंच आहेत कामाला। ह्यांच्यामुळेच विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे जे पण पोलीस आहेत ते पुढे येत नाही आहेत। तेव्हा आम्ही जास्त पण ड्युटीवर असतंय, आम्ही बाहेर असतात, तर हे लोक आमच्या घरी बारके लेकरं असतात। आमची आई आहे, वयस्कर आहे, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, ते अटॅकचे मरीज आहेत, तरी पण ही लोक घरात दमती करून शिव्यागाळ करून चाललेत। आणि नेमकं म्हणलं तर शनिवार रविवार ह्या सुट्ट्याच्या दिवशी त्यांनी सगळं हे बघूनच येऊ लागलेत। आणि पोलिसांना विवेकानंद चौकातल्या बी म्हणलं तर त्यांना काय कोणत्या गोष्टीचं सिरियस घेत ना। आमची काय गुंड प्रवृत्तीचे लोक, आम्ही काय म्हणणार तर ते आम्हाला धमक्या देतात, शिवागाळ करायला येतं। आमच्या आईबापाचं म्हणलं तर काय तर उलटं बोलायला येतं आणि आम्हाला धमक्या देतात मारण्याच्या। आपण पाहतोय की पोलीसच त्यांच्या सोबत आहेत, त्यांना आम्ही विचारायला गेले तर आम्हाला म्हणतात की कोर्टाचे कागद दाखवा। आता आम्ही कोर्टात ह्यांना पोलिसांना जजला सांगायचं का की आम्हाला पोलिसांना कागद दाखवायचे म्हणून? प्रत्येक वेळेस पोलीस आम्हाला कागद मागतात की आम्ही प्रत्येक वेळेस कोर्टातून कागद आणायचेत का आमचे? या संदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षकांना वगैरे भेटला होतात का? आम्ही भेटलो होतो, त्या टायमिंगलाही आमच्या आईला फसवून त्यांनी सह्या घेतल्या सगळ्या। आम्हाला त्याही गोष्टीचं आम्हाला काही माहीत नव्हतं, फक्त त्यांना बोलले एक तर त्यांनी शिकलेल्या नाहीत, सुशिक्षित नाहीत, त्यांना वाचता येत नाही, लिहिता फक्त कोऱ्या कागदावर सूर्यवंशींनी त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत। बरं, आता या घटनेनंतर सुद्धा ते लोक येतील आणि तुमच्या कुटुंबावर हल्ला वगैरे करतील अशी भीती आहे? त्यांनी रोज आम्हाला फोन करून धमक्या द्यायला येतं की काय आहे ते निर्णय घ्या, नाहीतर आम्हाला 20 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही मग घरात घुसूत, आम्ही बेकायदेशीर घरात घुसूत, तुमच्या घरात आम्ही ताबा कसा घ्यायचा आम्ही घेऊत असं म्हणायला लागलं। तर समजा या माध्यमातून तुमचं पोलीस प्रशासनाला काय म्हणणं आहे? दुसरा मुद्दा आहे की जर समजा न्याय नाही मिळाला तर तुम्ही संवैधानिक मार्गाने काय आंदोलन? जर पोलिसांकडून आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही सगळे एवढ्या फॅमिली सहित आम्ही उपोषणाला बसूत। ते पुढं काय होईल ती पण पूर्ण फॅमिली सगळ्या लेकरासहित आईसहित आम्ही सगळे उपोषणाला बसूत। आणि आम्ही SP-ना सुद्धा सांगत आहोत की त्यांनी सुद्धा आमच्या ह्याच्यात हस्तक्षेप करावा, त्यांनी काय आहे ते बघावं, निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। तर आपण पाहताय की जे पूर्ण कुटुंब आहे ते अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये आहे आणि पोलिसांकडून फार मोठी आशा या कुटुंबाला लागलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवणं हे सुद्धा पोलिसांचं मुख्य कर्तव्य असतं, मात्र या कुटुंबियाच्या आरोपावरून हे लक्षात येते की कुठेतरी पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कमी पडत आहेत की काय, हा जो प्रश्न आहे तो सातत्यानं पुढे येताना आपण पाहतो।